पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट यांनी सुद्धा ते माझं नाव दिलं. सर्व माध्यम मध्ये माझं नाव होतं, एकच नाव होतं, शिवसेना शिंदे गटाकडून विनोद बनकर यांच्या नावावरती शिक्का मार्फत झाला. परंतु सकाळी 11 वाजता बघितलं तर तिथे काळे नावाच्या व्यक्तीचं नाव आलं आणि मला अगोदरपासूनच माहिती होतं तर राजेंद्र जंजाळ हा माझी गाडी करणार आहे आणि याला बुद्ध समाज नको आहे, याला बुद्ध समाज चालत नाही, याला ओपनचे लोकही चालत नाही, याला मुस्लिम लोकही चालत नाही, फक्त त्याच्या सोबत जे 10-20 लोक आहेत ते त्याला चालतात. कारण की त्याची वावा करणारे, त्याची घोषणा करणारे. या शहरामध्ये जातीवाद जर कोणी करत असेल राजू जंजाळ करतो, या शहरामध्ये दंगल कोणी लावत असेल तर राजू जंजाळ लावतो, या शहरामध्ये भांडण जर कोणी लावत असेल तर राजू जंजाळ लावतो. राजू जंजाळ असं झालं मी येतो कोणीच नाही. तो खरे साहेबांना मोजीत, ना जसवंत साहेबांना मोजीत, ना भुमरे साहेबांना मोजीत, ना सिरसाट साहेबांना मोजीत, ना तो कोण ना मुळे त्याला वाटतं मीच मुख्यमंत्री, मीच गृहमंत्री. मागच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या काळामध्ये माझं वार्ड प्रभाग क्रमांक 18 इथनं माझं तिकीट झालं, त्यांनी काढलं. प्रभाग क्रमांक 19 इथलं तिकीट माझं त्यांनी कापलं आणि जाणून बुजून त्यांनी ही युती तोडली. आणि आज माझं सिक्युरिटी मेंबर माननीय शिंदे साहेबांनी केलं, सिरसाट साहेबांनी केलं. परंतु यांनी काय डावपेच खेळले. हा ओपन असल्यामुळं, मराठा नेता असल्यामुळं एक गोरगरीब कार्यकर्त्याचं नुकसान झालंय. मी एका बुद्ध समाजात येतोय, मी मोलमजुरी करून इथे आलेलो आहे. मी आज आम्ही कुठं असं कसं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने उभा राहिलो. परंतु असे जातीवादी म्हणजेच राजेंद्र जंजाळ याच्यासारखे माणसं जर या शहरामध्ये असले, शिंदे साहेब या जिल्ह्यामध्ये असले, अशा मोठ्या पदावर असले तर कसे सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पक्षात येतील. कारण की गेल्या 10 ते 15 वर्षापासून राजू जंजाळ नुसतं मला मार म्हणतो, या बुद्धाचा पोरगा आहे, हा महाराचा पोरगा आहे, याला उभा करू नका, याला हे करू नका. फक्त त्याच्या लोकांच्या जवळचे जे लोक आहे 5-25 त्यांना जवळ घेतो, मिळवतो आणि जंगल शहरामध्ये घडवतो. पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजाचे रोजा असताना या माणसांनी रस्त्यावरती हातगाडी करून जे व्यवसाय करतात अशा मुस्लिम बांधवांच्या गाड्या हटवण्यासाठी यांनी प्रयत्न केला होता. म्हणजे राजू हा जंजाळ जो आहे हा दलितांच्या विरोधामध्ये आहे, हा मुस्लिमांच्या विरोधामध्ये, हा मग कुठल्या पक्षाला घेऊन आपल्या पक्षामध्ये काम करणार आहे. पक्षश्रेष्ठींनी याच्या जातीवादी किंवा अशा मानसिकतेचा विचार करू नये का? या संदर्भात आपण पुढे तक्रार करणार आहे का? मी शिंदे साहेबांना विनंती करतो, श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती करतो, आमचे पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट यांना विनंती करतो, या शहराचे खासदार संजयभाऊ भुमरे साहेब यांना विनंती करतो, या शहराचे आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांना विनंती करतो, असा जातीवादी माणूस जिल्हा प्रमुख ठेवू नका. शिंदे साहेब जर या असा जातीवादी माणूस जर तुम्ही या शहरामध्ये जिल्हा प्रमुख ठेवला, शिवसेना पदावर ठेवला तर या पक्षाचं काहीच राहणार नाही. कारण की मागच्या काळामध्ये शिंदे साहेब तुम्ही बघितलं आतापर्यंत 30 ते 35 नगरसेवक दर 5 वर्षाला शिवसेनाचे येतात. बीजेपी हा पक्ष 2 नंबरला असतो आणि 1 नंबरला शिवसेना पक्ष असतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून या महानगरपालिकेवर भगवा फडकतो शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचा. परंतु या नालायक मुलामुळं, या लहान बुद्धीमुळं जी युती तुटली. याला जुमेदार राजेंद्र जंजाळ आहेत, याला जुमेदार पालकमंत्री संजय शिरसाट साहेब नाहीये, याला जुमेदार राजू जंजाळ आहे. कारण यांनी युती तोडली नसती तर आज महापौर शिवसेनेचा असता आणि आम्हाला ही वेळ आली नसती. माझ्यासारखा मी एका जैन समाजातून येतो, बुद्ध समाज येतो, मला जातीवाद करतो, मुस्लिम लोकांना जातीवाद करतो, मराठा लोकांना सुद्धा जातीवाद करतो. मराठा समाजाला लोकांना वाटतं तो मराठा आहे, मराठा असून फक्त त्याला त्याच्या जवळचे लोक चालतात, बाकीचे लोक चालत नाही. बजाज नगरचे लोक पहा, शिवाजीनगरचे लोक पहा, सिटीतले लोक पहा, मध्याचे लोक पहा, पूर्व शहरात लोक पहा, त्याच्यावर सगळे नाराज आहेत. फक्त 5-25 पोरं धिंगाणा घालतात. मागे ईदीच्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेब विधीचा कार्यक्रम चालू होता रमजान महिन्याचा. फुलबागा विकणाऱ्या लोकांनी काय केलंय, कोण्या समाजाच्या माणसाला, कोण्या व्यक्तीला आपण त्रास देऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही जे जातीवादी करत असेल त्याला बोललं पाहिजे. पण तुम्हाला जातीवाद माहितीच नाहीये. आम्ही सातत्यानं सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अनुयायी असून मी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काय करतो, आंबेडकरांचा जे काय करतो, शिंदे साहेब आगेपुढे करतो आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला घेऊन आम्ही चालणार आहोत. हे जे कमी सीट आले या संभाजीनगरामध्ये फक्त याला जुमेदार राजेंद्र जंजाळ आहे. हा जातीवादी माणूस आहे. हा जातीवादी शिंदे साहेब हा माणूस बाजूला केल्याशिवाय शहरातला पक्ष मोठा होणार नाही. या संदर्भामध्ये शिंदे साहेबांनी मला न्याय द्यावा नसता याच्यापेक्षा मोठं आम्ही आंदोलन करू. आम्ही मुंबईपर्यंत आंदोलन करू. कारण की मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि यानंतर आम्ही राजू जंजाळ विरोधात मोर्चा काढू. कारण की बुद्ध समाजाच्या लोकांना जवळ घेतो, बुद्धामध्ये भांडण लावतो, मराठ्यांमध्ये भांडण लावतो, मुस्लिम लोकांमध्ये भांडण लावतो, हुकुमशाही चालवली त्याने. रमजानचा महिना असो भांडण काढतो, ईद असो भांडण काढतो, चौदपीठ असो भांडण काढतो. आज
हाच एखादा काय म्हणतात ते आतंकवादी कसा असतो तसा आहे. नाही, भुमरे साहेबाचं याच्यामध्ये काही नाहीये, जसवंत साहेबाचं काही नाहीये. हा याची स्वतःची मनमानी करतो, कारण की आमच्या पक्षामध्ये जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र अध्यक्ष, शहर प्रमुख याला मोठा मान आहे आणि पक्षाच्या लोकांचे काम गैरवापर करतो आणि याची दादागिरी चाललेली आहे. अनेक लोक याच्यामध्ये त्रस्त आहे. तुम्ही पश्चिम मतदारसंघामध्ये जाऊन विचारा याच्याबद्दल, मध्यमध्ये विचारा, पूर्वमध्ये विचारा, शहरात विचारा, याची दादागिरी चालू आहे. माझ्यासारख्या माणसाला सगळ्या गोष्टी असून माझ्यासारख्या माणसाला तिकीट तो कापतोय, सिक्युरिटी मेंबर कापतोय, तर सर्वसाधारण लोकांना काय करत असेल, धमक्या देत होतो. काल तो आमचे निरीक्षक आले होते, अशोक पारकर, आई गावामध्ये आमचे मेळावा होता, विलास पारकर, तिथे बजाज नगरच्या लोकांना, पदमपुरेच्या कार्यकर्त्यांना, इकडल्या पूर्वच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली, तुम्ही शेषर साहेबांच्या कार्यक्रमाला कशाला येता, तुम्ही पश्चिम मध्ये कशाला जाता, त्यांनी दादागिरी चालू केली. परवा सूर्यलालमध्ये आपला मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याला त्याच्या वागणुकीला त्याला संधी दिलेली आहे, तरी तो असा का वागतो, याच्या मागे काय कारण असेल? आता ते शिंदे त्याचा सर्व विचार आता आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेब करतील, कारण ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही आमच्या सारख्या लेकरांना ते न्याय देतील, कारण की माझं आता 50 वर्ष झाले, माझं 30-35 वर्षापासून मी आंबेडकर चळवळी शिवसेनेमध्ये आहे आणि त्यांच्या विचारात घेतलेला आहे. त्यांनी सांगितलं होतं शिंदे साहेबांनी, राजा का बेटा राजा नाही बनेगा, गरीब का जो काम करेगा राजा बनेगा, परंतु हे गरीबाचं पोरग गरीबच राहिलं आणि पाटलाचं पोरग आज सिक्युरिटी मेंबर नगरसेवक काळे झाला आणि ते पाटलाचं पोरग कोण, राजू धंजा, त्याचं साहेबांनी ऐकलं, या गोरगरिबाचा विचार नाही केला. मी त्यांची आजही इज्जत करतो, कालही करत होतो, पण शिंदे साहेबांनी मला न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिवसेना पक्षासोबत एक निष्ठ आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव विनोद भिकाजी बनकर, दलित आघाडी शहर संघटक संभाजीनगर. आज मी आम्ही शिवसेना सोबत आहोत, काल पण होतो आणि आम्ही शिंदे साहेबांच्या नावासाठी काही पण करू आणि शिंदे साहेब नातांची एक नाते मला न्याय देतील मी अशी इच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.